श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2.3 पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघा. स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला इथं काही नंबर्स दिलेले आहेत, त्याचं काय सांगायचं आहे, ऑर्डर ऑफ द सर्ट्स सांगायचं आहे. ओके, फर्स्ट तुम्हाला सर्ट्स म्हणजे काय हे माहीत पाहिजे. ठीक आहे. आता सर्ट्स म्हणजे बघा, समजा हे नंबर मी घेतले √2, √3, √4, √5, √6, √7, √8, √9. ओके, आता √2, √3 ठीक आहे. √4 आणि √9, √4 आणि √9. √4 म्हणजे काय तर 2 होत आहे. ओके, आणि √9 म्हणजे काय 3 होत आहे. आता हे दोन नंबर सोडून हे जे सगळे राहिलेले नंबर आहेत ते काय इरॅशनल नंबर आहेत, आणि हे नंबर्स आहेत ते काय रॅशनल नंबर्स आहेत. ओके, रॅशनल नंबर्स आहेत. म्हणजे इरॅशनल नंबर्स आहेत त्यांना काय म्हणायचं, इरॅशनल नंबर्स त्यांना सर्ट्स म्हणायचं. ओके, इरॅशनल नंबर्स आहेत त्यांना सर्ट्स म्हणायचं, आणि हे असे रॅशनल नंबर्स आहेत ते काही सर्ट्स होणार नाहीत. ओके, म्हणजेच आता समजा जर मी हा नंबर घेतला, म्हणजे क्यूब रूट ऑफ 27 हा जर नंबर घेतला तर तुम्ही बघितलं तर 27 हा 3चा काय क्यूब होतो, म्हणजेच काय होणार आहे इज इक्वल टू 3 होणार आहे. त्यामुळे हा काय रॅशनल नंबर आलेला आहे, त्यामुळं हाही काय सर्ट्स होत नाही. आणि समजा nth रूट ऑफ a असं जर असेल तर ह्या साईनला ही जी साईन आहे त्याला काय म्हणायचं, रेडिकल साईन. ओके, रेडिकल साईन म्हणतात. आणि हा नंबर आहे n, ह्याला काय म्हणायचं तर ऑर्डर ऑफ द सर्ड, ऑर्डर ऑफ द सर्ड. ओके, आणि हा जो आहे, हा जो इथला नंबर असणार आहे त्याला काय म्हणायचं तर रेडिकल. नंबर फर्स्ट, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. आता आपल्याला नंबर्स दिलेले आहे त्याचं काय ऑर्डर ऑफ द सर्ट्स सांगायचे आहे. ओके, आता फर्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ 7 ह्याचा आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे हा नंबर असतो ते काय असतो, ऑर्डर असतो. ओके, म्हणजेच काय होणार आहे, ऑर्डर ऑफ क्यूब रूट ऑफ 7 इज किती 3. ओके, आता सेकंड बघा, 5√12 ह्याचा आता म्हणजे इथं हा नंबर इथं नाही आहे. ओके, म्हणजे काय असतं 2 असतं. स्क्वेअर रूट आपण ह्याला म्हणतानाही बघा काय म्हणतो की स्क्वेअर रूट, म्हणजेच हा नंबर जर नसेल तर इथं 2 असतो. म्हणजेच काय ऑर्डर ऑफ 5√12 इज 2. आता थर्ड नंबर बघा, 4th रूट ऑफ 10 हे काय होत आहे, ऑर्डर ऑफ 4th रूट ऑफ 10 इज कोणता नंबर येणार आहे, हा 4. फोर्थ नंबर बघा, √39 याचं काय होणार आहे, कोणताही नंबर नाही, म्हणजे इथं किती 2 असणार आहे. ऑर्डर ऑफ √39 इज किती 2. आता फिफ्थ नंबर बघा, क्यूब रूट ऑफ 18 म्हणजेच काय होत आहे 3 होणार आहे ऑर्डर याचं. ऑर्डर ऑफ क्यूब रूट ऑफ 18 इज 3. ओके, क्वेश्चन नंबर सेकंड बघा, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स जस्टिफाय. आता आपल्याला खाली काही म्हणजे नंबर्स दिलेले आहेत ते सर्ट्स आहेत की नाही ओळखायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ 51. आता 51 तुम्ही हा नंबर बघितलात तर हा कोणता इरॅशनल नंबर आहे, राईट. म्हणजे कोणत्याही नंबरचा क्यूब हा नाही आहे, त्यामुळं काय हा इरॅशनल नंबर आहे. ओके, म्हणजेच काय
क्यूब रूट ऑफ 51 इज इरेशनल नंबर. इरेशनल नंबर. मग त्यामुळे हा काय होतोय, सर्ड होतोय. ओके, आपण बघितलं होतं की जर इरेशनल नंबर असेल दिलेला तर तो सर्ड असतो. इज ए सर्ड्स. ओके, आता सेकंड बघा. सेकंड काय आहे, फोर्थ रूट ऑफ 16. आता तुम्ही हा 16 नंबर्स बघितला तर लगेचच लक्षात येतं की म्हणजे 4 वेळा 2 न मल्टिप्लाय केलं की हा नंबर येतो. म्हणजेच कसं बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. ओके, 2 टू ज 4, 4 टू ज 8, 8 टू ज 16. मग हा 16 नंबर येतो. मग आपण त्याचं असं लिहू शकतो, फोर्थ 2चा फोर्थ. ओके, आणि फोर्थ हे काय कॅन्सल हे होते, त्यामुळे हे काय होणार आहे फक्त, आणि त्यामुळे हे पण कॅन्सल होणार आहे, त्यामुळे फक्त 2 आलेला आहे. आणि 2 हा काय आहे, रॅशनल नंबर आहे. 2 इज ए काय रॅशनल नंबर. मग काय होते, देअरफॉर फोर्थ रूट ऑफ 16 इज ए काय नॉट सर्ड. नॉट सर्ड्स. ओके, का तर हा रॅशनल नंबर आहे त्यामुळे तो सर्ड्स येत नाही. ठीक आहे, आता आपण थर्ड बघूया. थर्ड बघा नंबर कोणता आहे, तर फिफ्थ रूट ऑफ 81. आता तुम्ही 81 जर बघितलं तर कसं येते, म्हणजे 4 वेळा 3 न मल्टिप्लाय केलं, 3 इंटू 3 9, 9 3चं किती 27, 27 3चं किती होणार आहे तर 81 होणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, फिफ्थ रूट ऑफ 3चा फोर्थ होणार आहे. पण हा नंबर आपला काही सेम आलेला नाही आहे, त्यामुळं आपण काही हे घालवू शकत नाही, त्यामुळं हा काय आहे इरेशनल नंबर. राईट, देअरफॉर फिफ्थ रूट ऑफ 81 इज इरेशनल नंबर. इज काय इरेशनल नंबर. म्हणून काय होत आहे, देअरफॉर फिफ्थ रूट ऑफ 81 इज ए सर्ड्स. ओके, आता फोर्थ बघा. आता फोर्थ नंबर बघा, रूट 256. तुम्ही जर बघितलं तर 256 हा नंबर कशाचा, 16चा स्क्वेअर होतोय. राईट, म्हणजेच रूट 256 इज इक्वल टू 16. त्यासाठी मला वाटतं की तुम्ही म्हणजे 1 to 20 पर्यंतचे तरी किमान स्क्वेअर आणि क्यूब्स लर्न करावेत, म्हणजे तुम्हाला काय हे पटकन समजून जाईल. आता रूट 256 म्हणजे किती होत आहे, रूट 256 इज इक्वल टू 16. राईट, म्हणून काय होतोय, इट इज रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. देअरफॉर काय होत आहे, त्यामुळं रूट 256 इज नॉट सर्ड्स. ओके, आता बघा फिफ्थ नंबर. फिफ्थ नंबर काय आहे तर क्यूब रूट ऑफ 64. ओके, आता तुम्ही हा नंबर बघितलात तर कसं होत आहे, 8 न 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं की हा नंबर येतोय. किती, 8 न नाही तर 4 न 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं की हा नंबर येतो. ओके, म्हणजेच काय 4 इंटू 4 16 होतं आणि 16 इंटू 4 64 होतं. राईट, म्हणजेच आता आपण त्याला असं लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 4चा क्यूब. राईट, म्हणजे हे क्यूब आणि हे क्यूब काय कॅन्सल होणार आहे, देअरफॉर हे काय येणार आहे ओनली 4 येणार आहे. मग हा तुम्ही बघितलात काय रॅशनल नंबर येतोय. राईट, देअरफॉर इट इज रॅशनल नंबर. इट इज काय रॅशनल नंबर. म्हणून काय होत आहे,
क्यूब 64 इज काय नॉट सर्ड्स. ओके, आता आपण 6 बघूया. 6 बघा काय आहे. 22 √22/7. आता तुम्ही बघितलं तर 22/7 म्हणजेच काही पायची व्हॅल्यू आहे. पाय इज इक्वल टू 22/7 असतं, राईट. म्हणजेच पाय इज इक्वल टू किती असते 3.14. आणि अजून नंबर्स म्हणजे ह्याचा काही नंबरचा अंत होत नाही, अजून भरपूर सारे नंबर येतात. त्यामुळे आपण एक्झॅक्ट हा नंबर सांगू शकत नाही. त्यामुळे हाही काय इरॅशनल नंबर आहे. इट इज काय इरॅशनल नंबर. ओके, देअरफॉर काय होत आहे, इट इज √22/7 इज ए सर्ड्स. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघा. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड्स इनटू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. खाली आपल्याला पेअर्स दिलेले आहेत, ते लाईक सर्ड्स आहेत की अनलाईक सर्ड आहेत ते सांगायचं आहे आपल्याला. ओके, त्यासाठी फर्स्ट तुम्हाला लाईक सर्ड्स आणि अनलाईक सर्ड्स काय आहे ते माहीत पाहिजे. आता लाईक सर्ड्स म्हणजे P√A आणि Q√A. म्हणजे असे जर दोन नंबर्स असतील की ज्याचा हा रेडिकांट आहे तो इक्वल पाहिजे. ओके, आणि इथला जो ऑर्डर आहे तो इक्वल पाहिजे. इथं आता काही नाही म्हणजे 2 आहे. ओके, हे दोन्हीही इक्वल पाहिजे तरच हा काय असतो लाईक सर्ड्स असतो. जर असं नसेल तो काय अनलाईक सर्ड्स असतो. ओके, तर आता आपण बघूया काय ते. फर्स्ट आहे √52 आणि काय 5√13. ओके, आता तुम्ही हा नंबर्स बघितला तर आता आपण म्हणजे सिम्प्लिफाय करून ह्यामध्ये कन्वर्ट करता येते का ते बघूया. 52 म्हणजे आता आपण बघितलं तर कोणत्या 13च्या टेबलमध्ये येते. ओके, कसं होतंय बघा 4 × 13, राईट. 13 4 = 52 होत आहे. हे आपण ॲज इट इज आहे असं लिहून घेऊया. ओके, म्हणजेच आता आपण हे असं लिहू शकतो 2 का तर हा 2चा स्क्वेअर आहे. 2 आपण ह्यातून बाहेर काढलं आणि 13 आहे असं ठेवलं आणि काय 5 आणि 13. ओके, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हा रेडिकांट सेम झालेला आहे आणि इथलं ही ऑर्डर ही 2 to सेम आलेली आहे. त्यामुळे हा काय होत आहे लाईक सर्ड होत आहे. देअरफॉर इट इज लाईक सर्ड्स. ओके, आता सेकंड बघा काय आहे ते. सॉरी, मी इथं फक्त 3 लिहिलं होतं, इथं 13 आहे. ओके, 13 आहे. आता सेकंड बघा √68 आणि काय आहे 5√3. ओके, आता आपण ह्याचं काय सिम्प्लिफिकेशन जर केलं तर कसं होणार आहे 70च्या टेबलमध्ये 4 येते. ओके, म्हणजेच कसं होतं आहे 4 × 17 आणि हे आपण आहे असं लिहून घेऊया. आणि आता जर 2ला आपण बाहेर काढलं का तर हा काय 2चा स्क्वेअर 4 आहे तर 17 येते. आणि तुम्ही बघितलं तर हे काय इथं ऑर्डर सेम आलेली आहे पण हा जो रेडिकांट आहे तो काही सेम आलेला नाही आहे. त्यामुळं हे काय इट इज अनलाईक सर्ड होत आहे, राईट. देअरफॉर इट इज अनलाईक सर्ड्स. आता आपण नेक्स्ट बघूया. 4 बघा काय आहे 4√18 आणि 7√2. ओके, आता आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. म्हणजेच 4 9 2 लिहू शकतो आणि काय 7 ॲज इट इज 7√2. आणि याचं बघितलं तर तुम्ही हा कशाचा 3चा स्क्वेअर आहे त्यामुळे 4 × 3 आणि 2 7√2. त्यामुळे काय होणार आहे 12√2
2 आणि 7 रूट 2. इथं बघितलं तर तुम्ही हे दोन काय आता सेम रेडिकांट आहे तो सेम आलेला आहे, ऑर्डर इथं आहे ती 2 2 सेम आलेली आहे, त्यामुळं काय हा लाईक सर्ड होतोय. ओके, देअरफॉर इट इज लाईक सर्ड. ओके, आता फिफ्थ बघा नंबर काय आहे तो 5 22 आणि काय आलेलं आहे 7 33. ओके, आता तुम्ही बघितल्यावरच लगेच लक्षात येते की हा नक्कीच अनलाईक सर्ड्स असणार आहे, राईट. 11 2चं आणि काय 11 3चं केलं की काय होतंय तर 22 आणि 33 होते, आणि ते कशाचाही म्हणजे तो 11 कशाचाही काय स्क्वेअर नाही आहे. मग काय होत आहे इट इज अनलाईक सर्ड. ओके, आता नेक्स्ट बघा 5 रूट 5 आणि काय रूट 75. आता तुम्ही आपण ह्याचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. 5 रूट 5 याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार आहे तर 5 इंटू 25 नो 3 इंटू 25 होणार आहे. 3 इंटू 25 म्हणजे 75 होतं, आणि 5 हा काय 25 हा 5चा स्क्वेअर आहे, राईट. म्हणजे आता आपण असं लिहू शकतो 5 3 इंटू काय इंटू नाही येणार 5 रूट 3 येणार आहे, आणि हे ॲज इट इज येणार आहे. ओके, आता ह्यामध्ये हे नंबर्स आहेत काही सेम आलेले नाही आहेत, रेडिकांट सेम आलेला नाही, ऑर्डर सेम आहे 2 2, पण काय हे रेडिकांट आहे ते सेम नाही, त्यामुळं काय इट इज अनलाईक सर्ड. देअरफॉर इट इज अनलाईक सर्ड. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले काय प्रॅक्टिस सेट 2.3चे 3 क्वेश्चन सोडवून झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.